मलकापूर तालुक्यातील देवधाबा येथील तब्बल 11 शेतकऱ्यांच्या शेतातील वीज पुरवठा गेल्या 1 वर्षापासून बंद असल्याने शेतकरी हवालदिल झाले होते। शेतातील विजेचे पोल वाकल्याने आणि तारा जमिनीपर्यंत लोंबकळत असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव महावितरणने ही लाईन बंद केली होती। मात्र हायड्रो क्रेन मिळत नसल्याचे तांत्रिक कारण पुढे करत महावितरणचे अधिकारी वर्षभर या गंभीर समस्येकडे साफ दुर्लक्ष करत होते। हताश झालेल्या शेतकऱ्यांनी अनेक वेळा महावितरण कार्यालयाचे उंबरठे झिजवूनही त्यांना न्याय मिळत नव्हता। शेतकऱ्यांची ही व्यथा जाणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा उपप्रमुख गजानन ठोसर आपल्या कार्यकर्त्यांसह थेट शेतकऱ्यांच्या धुऱ्यावर पोहोचले। त्यांनी तिथेच ठेचा भाकर खाऊन तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांना जागेवरच धारीवर धरले। शिवसेनेच्या या आक्रमक भूमिकेची धास्ती घेताच वर्षभर क्रेन न मिळाल्याचे कारण सांगणाऱ्या महावितरण प्रशासनाची चक्रे अचानक वेगाने फिरली। तत्काळ हायड्रो क्रेन घटनास्थळी दाखल झाली आणि कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर काम सुरू करून वीज पुरवठा पूर्ववत केला। शिवसेना उबाठा समूहाच्या या यशस्वी आंदोलनामुळे अखेर वर्षभर अंधारात असलेल्या 11 शेतकऱ्यांना न्याय मिळाला असून परिसरातून महावितरणाच्या ढिसाळ कारभारावर संताप आणि शिवसैनिकांचे आभार मानले जात आहे। मलकापूर येथून अनिल कुमार गोठे यांची रिपोर्ट। नमस्कार। आज देवधाबा या गावामध्ये मलकापूर तालुक्याच्या देवधाबा गावामध्ये मी आलेलो आहे। अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी या ठिकाणी होत्या की त्यांच्या शेतामधली 1 वर्षापासून लाईन नाही आहे। शेतामधील पोलवरच्या वायरा ह्या जमिनीला टेकत होत्या, त्यामुळे इथे लाईन बंद करण्यात आली होती। आणि त्यानंतर शेतकऱ्यांनी अनेक वेळा MSCB ऑफिसला जाऊन शेतकऱ्यांनी तक्रारी दिल्या, पण त्यांच्या शेतकऱ्यांच्या सांगण्याला किंवा त्यांच्या त्रासाला अधिकाऱ्यांनी जुमानलं नाही आणि त्यांना न्याय मिळाला नाही। त्यामुळे त्यांनी शिवसेना उबाटा पदाधिकारी गजानन ठोसर यांच्याकडे जाऊन हाक मागली की बुवा आम्हाला न्याय द्या। त्यावेळी गजानन ठोसर आणि त्यांचे पदाधिकारी शेताच्या धुऱ्यावर येऊन या ठिकाणीच त्यांनी अधिकाऱ्यांना फोन करून या सर्व गोष्टीची माहिती दिली। त्यानंतर काय झालं आपण यांच्याकडे जाणून घेऊया। आपल्यासोबत गजानन ठोसर हे शिवसेना उबाटाचे आहे। दादा, काय झालं तर नेमकं? देवधाबा येथील स्मशानभूमीजवळील विनोद पासपोर्ट DPचे तार गेल्या 1 वर्षापासून झुकले असून ते तार झुकल्याने संबंधित वायरमनने त्यांची लाईन बंद केली होती। या शेतकऱ्यांनी वेळोवेळी लेखी व तोंडी तक्रारी MSCBकडे केल्या, मात्र यांच्याकडे दुर्लक्ष केल्याने आम्ही या संदर्भात 8 दिवसा अगोदर निवेदन दिले होते की 8 दिवसात जर ही लाईन दुरुस्त झाली नाही तर आम्ही कार्यालयात बसून आमरण उपोषण करू। आता नुकताच पावसाळा सुरू झाला असून आता शेती तयार करण्यासाठी शेतकरी वर्ग तयारीत आहे। म्हणून आम्ही काल या अधिकाऱ्यांना जर 2 दिवसात लाईन जोडली नाही आणि हे केलं नाही तर आम्ही ठेचा भाकर खाऊ आंदोलन करू असा इशारा दिला होता। या इशाऱ्याच्या धास्तीने अभियंता खान आणि अभियंता अरजित तायडे यांनी तात्काळ ठेकेदाराला पाठवून त्याचं ट्रॅक्टर वगैरे पाठवून आज पोल सरळ करण्याचं काम आणि तारा ओढण्याचं काम सुरू केलेलं आहे। आज आम्ही प्रत्यक्ष देवधाबा येथील स्मशानभूमीजवळील पासपोर्ट DPजवळ येऊन हे काम सुरू असल्याचे आम्ही प्रत्यक्ष पाहणी केलेली आहे आणि शेतकऱ्यांना शिवसेनेच्या वतीने आम्ही आज न्याय मिळवून दिलेला आहे। यावेळी आपल्यासोबत काही या ठिकाणचे शेतकरीसुद्धा आहे। नेमकं काय प्रकरण होतं आणि कसं होतं, या ठिकाणी किती शेतकऱ्यांच्या शेतामध्ये लाईन नव्हती याबाबत आपण त्यांच्याकडे जाऊ आणि विचारू। दादा, काय नाव तुमचं? शिवप्रसाद रमेश निळे। बरं, या ठिकाणी किती शेतकऱ्यांच्या शेतामध्ये लाईन नव्हती? 15 ते 16 शेतकऱ्यांच्या शेतात लाईट नव्हती, वर्षभराची बंद होती। MSCB मध्ये तुम्ही काय तक्रारी? आम्ही 2-3 वेळेस गेलो, निवेदन दिलं, त्याच्यानंतर पण काही लाईनचा विल्हेवाट लागला नाही। त्याच्यानंतर आम्ही गजानन भाऊ ठोसर यांच्याकडे गेले आणि त्यांना सांगितलं की आमचे असं प्रॉब्लेम आहे, 12 महिने झाले लाईन बंद आहे आणि झुकलेले आहे पोल पण आणि वायरिंग पण। तर म्हटलं आम्हाला काही ना काही न्याय मिळवून द्या गोष्टीचा। तर त्यांनी आम्हाला ऑफिसला घेऊन गेले, तिथं निवेदन दिलं। त्याच्यानंतर 8 दिवस झाले कोणी आलं नाही होतं। त्याच्यानंतर परत मी कॉल केला आणि सांगितलं की आमच्या लाईनवर कोणी कॉन्टॅक्ट आले नाही आहे। तर ते आज इथे आलेले आहे आणि त्यांनी आमचं काम सुरुवात झालेली आहे। आज गजानन ठोसर आणि शिवसेना उबाटा यांचे पदाधिकारी या ठिकाणी आल्यामुळे आज या ठिकाणी कामाला सुरुवात झालेली आहे। मी अनिल कुमार गोठी, देशो न्यूज मलकापूर।